तर नमस्कार मित्रांनो, शायर प्रदीप राठोड या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. आणि या ब्लॉगचं कारण म्हणजे काय, आपलं जालना आणि छत्रपती संभाजीनगर या रस्त्यादरम्यान येणारा करमाड इथे एक फिल्म सिटी आहे, ते बघायला मी चाललो आहे गावातून थेट करमाडला. तर फिल्म सिटीमध्ये विशेष काय आहे, तिथलचे तुम्हाला काय काय फायदे भेटू शकतात हे सगळं मी तुम्हाला सांगेल. आणि तिथे लोकेशन वगैरे काय आहे, कसं जायचं ते सगळं दाखवेल. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या जालना संभाजीनगरच्या सगळ्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, काही जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे, तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर गाडी स्टार्ट केली आणि बसलो. 1-1.5 तासाच्या नंतर गाडी चालून फायनली आपण करमाडला पोहोचणार आहोत. आणि करमाडला आल्यानंतर थांबणार आहेत आपण पोलीस स्टेशन करमाडजवळ. तिथून पुढे डायरेक्शन तुम्हाला सांगतो, व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, मी आलोय जालन्याहून संभाजीनगर हायवेला आहे आणि मी थांबलोय आता इथे करमाड पोलीस स्टेशनच्या समोर. आणि इथून तुम्हाला कुठं जायचं ते सांगतोय. करमाड पोलीस स्टेशनच्या समोरून जे संभाजीनगरकडे रस्ता जातो त्या रस्त्याला तुम्हाला थोडं पुढं जायचं. थांबा, दाखवतो 1 मिनिट. या हायवेला ऑपोजिट तुम्हाला संभाजीनगरकडे जायचं आणि इथे पुढे जाऊन एक टर्न आहे. नंतर लगेच पेट्रोल पंपच्या पुढे जाऊन 100 ते 150 मीटरवर तुम्हाला फिल्म सिटीचा बोर्ड लावलेला दिसेल. हायवेच्या दोन्ही ऑपोजिट साईडला कॉलेज आहेत आणि तिथून आतमध्ये एक कच्चा रस्ता जातो. चला तुम्हाला दाखवतो. तर फायनली लोकेशन जवळ जायचा वेळ आली आहे. बघा, इथे ना एक साईडला फिनिक्स म्हणून एक शाळा आहे, शाळा की कॉलेज आहे. आणि या पण साईडला एक कॉलेज आहे बघा. आणि इकडे बघा, इथे एक बोर्ड लावलेले पिक्सल सिटीचा आहे, बघू शकता तुम्ही. वर आहेत हे बघा. तुम्हाला मी असं बॅक कॅमेराने दाखवतो. हे बघा, खाली पण आहे आणि त्या पेट्रोल पंपचं पण एक हे लावलेले. आणि इकडे कच्चा रस्ता जातो. हा थोडासा आतमध्ये गेला की पिक्सल सिटी आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवतो मी. आतमध्ये आल्यावर लगेच गाडी केली पार्क आणि बॅग ठेवतो कोणाकडे तरी आणि ब्लॉगला करू सुरुवात. आता वेळ झाली, आपण सगळे लोकेशन डिटेल वाईज तुम्हाला सांगतोय की तुम्हाला शूट करण्यासाठी किती पैसे लागतील, त्याचा वेळ काय आहे, हाफ डे फुल डे सगळे डिटेल सांगू. आणि किती लोकेशन आहे हे बघू शकता तुम्ही. हे तर नॉर्मल आहे, अजून ह्याच्यापेक्षा पण भारी भारी आहे. तर बघत राहा. आपला पहिल्या नंबरचा हा सेट आहे इथलचा. हे बघू शकता तुम्ही, कॉइन बॉक्स. आणि हे जे आपण टेलिफोन बॉक्स, सॉरी, हे आपण मोठ्या मोठ्या पिक्चर मध्ये आणि जुन्या काळात असे बॉक्स असायचे, हे आपण बघायचो ना. तर हे आहे आपला पहिला सेट. असे 10 ते 12 सेट्स आहेत मित्रांनो, शेवटपर्यंत बघा. आता दुसरा सेट्स बघू आपण. तिथे काहीतरी 4-5 असे वेगवेगळ्या टाईपचे लोकेशन भेटतील तुम्हाला मित्रांनो. प्री वेडिंग साठी, सॉन्ग साठी हा लोकेशन एकदम बेस्ट असणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. इथलचं रेट काय आहे सगळं काय तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटला देतो. काहीच मोठा हे नाही आपला व्हिडिओ. तर बघा. आणि आता बघूया दुसरा सेट. आणि हा आहे आपला दुसरा लोकेशन. ह्याच्यामध्ये काय काय भेटतील मित्रांनो तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये मी दाखवलं असतं पण ते सध्याला लॉक आहे. नंतर दाखवेल, नाही तर फोटो टाकतो मी खाली, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये आपल्याला किचन, बेड आणि एक लायब्ररी आणि दुसरी गोष्ट अजून हे त्याच्यामध्ये भरपूर अजून 2-3 आहेत. मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही व्हिडिओ बघा. हा झाला आपला दुसरा लोकेशन. आता आपण तिसऱ्या लोकेशनकडे जाऊ. तर चला. आणि हा बघू शकता, हा स्टेज टाईपचा जो लोकेशन आहे ना, इतका भारी शूट होतं इथं. रॅप सॉन्ग सांगा, नाही तर प्रीवेडिंगचे काही सीन इथं साडी वगैरे टाकून लय भारी शूट करतात मित्रांनो. हा झाला आपला तिसरा लोकेशन. मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की खूप महाग असेल, बाकीच्या काही गोष्टी जे तुमचा डाऊट असेल ते, तसं काही नाही. मी तुमचा सगळं डाऊट क्लिअर करतो आणि अति तुम्हाला पुरडल तशा भावात लोकेशन. आता हा आपला झाला तिसरा लोकेशन. तर चला चौथ्या लोकेशनकडे जाऊ. आणि हे मित्रांनो, हे जे आपल्याला असे फॉरेन्सिक व्हिडिओ मध्ये दिसतात ना, म्हणजे जे फॉरेन म्हणजे बाहेरच्या देशातल्या काही व्हिडिओ मध्ये समजा हनी सिंग वगैरे असे तसे मोठे आर्टिस्ट यूज करतात, तशी ती M80 टाईपची गाडी आहे. ही पण मस्त आहे. मी म्हणतो प्री वेडिंग साठी खूप बेस्ट आहे आणि सॉन्ग शूटिंग साठी खूप बेस्ट आहे. अजून खूप काही लोकेशन आहे, बघत राहा. हा झाला स्कूटी. आता पुढे जाऊ आणि नेक्स्ट लोकेशन दाखवतो तुम्हाला. आणि हा बघा, मॅरी मी नावाचा स्पेशली प्री वेडिंग साठी बनवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये काही खूप चेंजेस होतात बघा. ह्याचे काही डेकोरेशन पण भेटतात तिथं. त्याचं काही कॉस्ट वगैरे ते माहीत नाही, पण एक रेंटमध्येच असतात, ते इन्क्लूड असतात असं वाटतं. हे बघा. आणि इथे बाजूला तुम्हाला दाखवतो मस्त असं एक तळ आहे. तिथे बोट रायडिंग वगैरे पण आहे नॉर्मली. आणि हे बघा काही आणि दुसरं म्हणजे फुलं वगैरे लावलेले त्याचं, हे पण लय बेस्ट आहेत. मग मित्रांनो, लग्न करताय, प्री साठी आले, नाही तर सॉन्ग साठी आले, होणाऱ्या बायको सोबत पाळणा खायचं तर मन करतच असेल ना. हे बघा,
एकदम मस्त आहे. आला काही हे बघा लाईट वगैरे आहे ते पण लावून देतात आपल्याला. म्हणजे आपण जर फुल डे बुक केला, हाफ डे बुक केला ना आपल्या रेकमेंड वाईज. आणि एक गोष्ट सांगायची तर राहिलीच, मी इथं आलो होतो ब्लॉग पण काढायचं होतं आणि माझ्या मित्राचं सॉन्ग शूट चालू होता. ते कसं शूट करायलेत, कसं काय अरेंज येते सगळं तुम्हाला दाखवतंय. आणि बघा, आणि बाकीचे काय आपले लोकेशन राहिलेत ना, तर त्या लोकेशन विषयी पण आपण बोलणार आहेत. तर बघत राहा. आणि फायनली इथलचा टेक झालेला आहे. आमचे आर्टिस्ट मित्र मैत्रीण सगळे चाललेत, तर दुसऱ्या लोकेशनवर जातोय आम्ही. तर मित्रांनो, सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि कनेक्ट राहा. आता हे बघा, हे चेंजिंगसाठी आहेत सगळे. हे जे 5-6 रूम आहे ना, हे चेंजिंगसाठी आहेत. ते डोक्यावर ऊन यायला आणि त्याच्यामुळे मी काळा दिसाल, पण हाय मी नॉर्मल काळा आहे बरं का. आणि दुसरं लोकेशन बघू शकता, हे बघा इथं वर स्टेप चढताना आणि काही समोर पण नाही बघा, सायकल वगैरे आहे. खूप भारी भारी लोकेशन आहे बरं का, तुम्ही एकदा व्हिजिट तरी करा. हे बघा मित्रांनो, तुम्हाला इथे आहे ना मेकअप गिकअप करायला पण आरसा वगैरे भेटून जाईल. तर जाऊ द्या, आता यांचं काही नांदी नाही लागायचं आपल्याला. आपण लोकेशन बद्दल माहिती करू. वाटलं पाहिजे ब्लॉग चालू म्हणून. एकच मिनिट. सिंगल गाडी. तर मित्रांनो, तुम्ही भरपूर लोकेशन बघितले असेल. अजून काही लोकेशन आहे मी दाखवतो, बघत राहा तुम्ही फक्त जोपर्यंत व्हिडिओ संपन्न नाही. आता हा बघा, हे एक विहिरीचा, जे अगोदरच्या काळात विहीर असायची ना, त्या टाईप विहिरीचा लोकेशन आहे. बघा, तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. हे बघा, इथे जर एकदम बेस्ट शूट केलं ना कॅमेरामॅननी तर लय भारी लोकेशन येतं. हे बघा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिरियलमध्ये का त्यांच्या काही मूवीजमध्ये असं दाखवलेलं आहे, जुन्या टाईपच्या विहीर आहेत. आणि ही बघा विलेज टाईप मस्त किती भारी झोपडी. मी तुम्हाला अगोदर पण दाखवलं असतं. अजून एक महत्त्वाचं लोकेशन इकडे बघा, आता लगेच दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा घर वगैरे किती मस्त वाटतात नाही. हे पण लोकेशन आहे, इथं तुळशीच्या ओटासाठी हा दिलेला आहे. आणि हे बघा, इथे आपण ग्रुप सॉन्ग वगैरे, अजून रील्स वगैरे भरपूर काही मस्त काढू शकतो. तर हे जे झाडं वगैरे दिसतात नाही, नाईट शूट लय भारी दिसतात. इकडे बघा, त्याच्यावर लाईटिंग वगैरे मस्त इटलेले, लाईटिंग वगैरे लावलेले, एकदम मस्त शूट आहे. अजून हे लाईटसाठी भरपूर काही लोकेशन आहे. हे बघा, तिकडे खुर्ची आहे. आणि हे बघा, इथं 2 कपल समोरासमोर बसलेले, लाईट वगैरे चालले, एकदम भारी वाटतं. तर एकदा नक्कीच व्हिजिट करा आणि सगळं बघून जा. बजेट वगैरेचं काय आहे मी तुम्हाला सगळं सांगतो. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही इथं शूट घेऊ शकता. तर भावांनो, तुम्ही इथं कोणत्या पण शूटसाठी या, असं अपसेट होऊन नाराज होऊन जाणारच नाही. हे बघा, हे पण रात्रीच्या सीनसाठी एकदम भारी आहे. कॅमेरामॅन त्यांच्या पद्धतीने मस्त अँगल वगैरे घेऊन एकदम भारी डेकोर करतात त्या फ्रेमला. आणि इकडं बघा, इकडं तळ आहे ना, हे जे तळ आहे तिकडं पण विहीर आणि बोट वगैरे चालवायचे. आता मी तिकडं तर नाही जाऊ शकत, असं पण व्हिडिओ खूप मोठा झाला असं वाटतंय मला. आणि मित्रांनो, मला शेवटचा इतकं सांगायचं आहे की माझ्या चॅनलवर आहे ना पॉडकास्ट व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ आणि ब्लॉग व्हिडिओ 3 टाईपचे व्हिडिओ येणार आहे. तर माझं एक टार्गेट आहे की 2025मध्ये 1 लाख तरी सबस्क्रायबर करायचे. आणि मी आता जास्त तर इन्स्टावर लक्ष नाही देणार, कारण आशा करतो ब्लॉग आवडला असेल. तुमच्या जालना छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्की व्हिजिट करायला या. बाकीचं जे काही इथलच्या इश्यू आहेत, पेमेंट वगैरे काही नाही जास्त. फुल डेचे 10,000 आहेत, त्याच्यात पण आपण काहीतरी कन्व्हिन्स होऊ शकतं. वर खाली तुम्ही कॉल करून तुमचं बजेट काय आहे सांगा. जर त्यांना आवडलं तर ते फिक्स करू शकतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला DOP कॅमेरामॅन लागत असेल 8 ते 9,000च्या दरम्यान प्रीवेडिंगसाठी, सॉन्ग शूटसाठी एकदम बेस्ट DOP आपण प्रोव्हाइड करू. त्यांचं पण नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. काही जास्त पेमेंट नाही आहे, एकदम बेस्ट काम वगैरे भेटेल. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या मित्राला व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा.